हा सगळा काळ आहे तो भागवत धर्माशी संबंधित असलेल्या संतांच्या स्मरणाचा. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, जनाबाई यांच्या मांदियाळीत यथोचित बसणाऱ्या एक संत कवयित्री म्हणजे संत कान्होपात्रा. 15व्या शतकात पंढरपूरजवळ मंगळवेढा येथे श्यामा नावाच्या गणिकेच्या पोटी एक सुंदर कन्या जन्माला आली. ती म्हणजे कान्होपात्रा. अप्रतिम लावण्य, गोड गळा असलेल्या कान्होपात्राला पूर्वपुण्यामुळे विठ्ठल भक्तीची ओढ लागली. वारकऱ्यांसमवेत वारीत तिला संत संग लाभला. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीची भेट आणि सहवास यानं कान्होपात्राचं जीवन आमूलाग्र बदलून गेलं. हरिनाम आणि कीर्तन ह्या तिच्या नित्यसेवेच्या गोष्टी बनल्या. गणिकेच्या पोटी जन्माला आल्यामुळे स्वाभाविकपणे तिच्या वाट्याला नको ते भोग आले. परंतु तिनं या प्रलोभनांना बळी न पडता विठ्ठलाचरणी देह सोडला किंवा विठ्ठलाचरणी देह ठेवला. तिला मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ पुरण्यात आलं. त्या ठिकाणी एक तरटी वृक्ष उगवला जो आजही हिरवागार राहून कान्होपात्रेच्या भक्तीची ग्वाही देत आहे. याच कान्होपात्रेच्या जीवनावर ना. वी. कुलकर्णी यांनी नाटक लिहिलं. संगीत कान्होपात्रा यात मास्टर कृष्णराव यांनी संगीत दिलं आणि बालगंधर्वांनी कान्होपात्रा रंगमंचावर अक्षरशः जिवंत केली. त्यातील हे एक सुंदर पद. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना. म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा रे, म्हणविसी नारायणा. पतित तू पावना पावना, तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी, तरी सांभाळी, तरी सांभाळी वचन. ब्रीद वागविसी जाण, ब्रीद वागविसी जाण, ब्रीद वागविसी जाण. हा पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा. याति शुद्ध नाही भाव, याति शुद्ध नाही भाव, याति शुद्ध नाही भाव, याति शुद्ध नाही भाव, याति शुद्ध नाही नाही, याति शुद्ध नाही भाव. दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव. याति शुद्ध नाही भाव. मुखी नाम नाही, मुखी नाम नाही नाही, मुखी नाम नाही. कान्होपात्रा शरण पायी, कान्होपात्रा शरण पायी, कान्होपात्रा शरण पायी, कान्होपात्रा शरण पायी. हा पतित तू पावना
पावना, पतित तू पावना, पावना पतित तू पावना, पावना म्हणविसे नारायणा, म्हणविसे नारायणा, नारायणा रे नारायणा, नारायणा, नारायणा.